तुम्ही बघितलं असेल की ज्या पद्धतीने प्रभू श्री रामचंद्राच्या जे मंदिर आपण अयोध्यामध्ये बघितलेलं आहे तिथे एवढ्या श्रद्धेने लोकांनी जेव्हा तिकडे दर्शन घेतलं, तिकडे त्यांचे देणगी दिले, त्यांचे दान समर्पण केले. पण ज्या पद्धतीने अयोध्यामध्ये त्याच BJP सरकारनी, RSSनी आणि त्यांच्या साथीदारांनी मिळून तिथे जी काय घपला केलेला आहे, आम्ही त्याचा आरोप पण करत आहोत आणि त्याचं तक्रार देखील आम्ही आमच्या लोकल पोलीस ठाण्यामध्ये आम्ही त्याची करणार आहोत. जसं बघितलं असेल तुम्ही की आजचा हा सत्याग्रह चा जो रघुपती राघव राजाराम सत्याग्रह आम्ही पूर्ण महाराष्ट्र मध्ये हा कार्यक्रम राबवण्यात आलेला आहे. हा निषेध असा आहे की ज्यांनी जीर्णोद्धार केलं, ज्यांनी पूजा केली, ज्यांनी ट्रस्ट बनवली, ज्यांनी सगळं या एका मंदिराचा इव्हेंट करून लोकांसमोर सादर केला, तेच नरेंद्र मोदी आज कुठे आहेत तर ते परदेशात आहेत. परदेशात जाऊन ते त्यांची रॅली काढतायत. तिकडे खोटीला लोक NRIsला बोलून तिकडे त्यांचा स्वतःचा ते रंगवायचा स्वतःला प्रयत्न करतायत. आज अमित शाह याच्यावरती बोलायला काही तयार नाही आहेत. ट्रस्ट पण ती फॉर्म केली. ती ट्रस्टमध्ये तुम्ही बघितले असाल की काही केंद्रातनं लोक तिकडे दिले गेलेले आहेत आणि काही IPS लोक पण तिकडे दिलेले गेलेले आहेत. केंद्रातले लोक जे पण आहेत तुम्ही बघितले असाल तर ते BJPचे आणि RSSचे लोक आहेत. तर हे कुठेतरी इथे आपण बघत आहोत की बऱ्याच चुकीच्या रीतीने याची पैशांचं जर काही लोकांच्या श्रद्धेवरती आघात होत असेल तर ही दुर्दैवी बाब आहे. आम्ही काँग्रेस पक्ष म्हणून याचा जाहीर निषेध करतो. 400हून अधिक CCTVचं तिकडे पूर्ण श्रीराम मंदिरामध्ये तुम्ही बघितलं असेल CCTVचं फुटेजेस आहेत, पण एकही फुटेज कुठे येऊ शकलं नाही. छोटीशी कुठली बाब होत असेल तर सोशल मीडिया किती ॲक्टिव्ह होऊन जाते आणि या सगळ्या गोष्टी समोर येऊन जातात आणि लगेच एक जी नको असते गोष्टी ती पण येऊन जाते. पण आता तुम्ही बघितलं असेल सुरक्षा रक्षक असतील ते पण तिकडे काय बोलायला तयार नाहीत, CCTV पण दाखवायला तयार नाहीत. तर आम्ही या माध्यमातून सरकारचा निषेध करतो आणि इथे जी स्पेशल कमिटी आयोजित केली होती त्याचा देखील अहवाल अजूनपर्यंत आलेला नाही, तर त्याची आम्ही इकडे या मार्फत मागणी करत आहोत. तुम्ही काँग्रेसमध्ये एवढं आंदोलन करताय, तुम्ही राम मंदिरमध्ये चोरी आली